अकोल्यात 54 वर्षाच्या एका ASI ने काय केलंय हे ऐकून तुमचंही रक्त सळसळेल. त्यांच्या कोठडीमध्ये असलेल्या एका महिलेकडे आणि तिच्या तरुण मुलीकडे त्याने शरीर सुखाची मागणी केली. हा नक्की अधिकारी आहे की एखादा विकृत गुन्हेगार? अकोल्याच्या सिव्हिल लाईन्स पोलीस स्टेशन मधील ASI राजेश जाधव मर्यादेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. 80 लाखांच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अडकलेल्या महिलेकडे मदत करण्याच्या बहाण्याने त्याने तिच्याकडे आधी शरीर सुखाची मागणी केली आणि त्याच्यानंतर त्याने तिच्या मुलीकडेही शरीर सुखाची मागणी केली. इतकंच नाही तर तुझ्या मुलीला एक रात्र माझ्याकडे पाठवल्यास 10,000 रुपयेही देईल आणि मदतही करेल असंही तो बोलला. आणि धक्कादायक बाब म्हणजे ह्याच राजेश जाधव वरती 10 वर्षांपूर्वी त्याच्या बायकोने असेच काहीसे आरोप केले होते. अशा विकृत मानसिकतेचा माणूस इतकी वर्ष पोलीस दलामध्ये काम करतोय आणि बाकीच्यांना या गोष्टीची भनकही नाही. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीने या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केलं आहे. पण यांच्यासारख्या विकृत मानसिकतेच्या पोलिसांना किंवा कुठल्याही व्यक्तीला समाजात वावरण्याचा अधिकार आहे का? आणि अशा व्यक्ती जर पोलीस दलामध्ये कार्यरत असतील तर सामान्य माणसाने न्याय मागायला कुणाकडे जायचं? वर्दीचा असा गैरवापर करणाऱ्या नराधमाला फक्त निलंबनाची कारवाई व्हावी का? याबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशीच व्हिडिओज बघण्यासाठी रमस किड्सला नक्की फॉलो करा. जय महाराष्ट्र.